आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। आंब्या बारामधील डाळिंबासाठी विमा योजना, प्रति हेक्टर 1,60,000 रुपये विमा संरक्षण, 14 जानेवारी पर्यंतची अंतिम मुदत। शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या 5% मर्यादेत असतो, मात्र एकूण वास्तवदर्शी विमा हप्ता 35% अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील 50% भार शेतकऱ्यांना उचलावा लागत असतो। मनरेगा बंद करण्याचा सरकारचा डाव, मजुरी आता शासन ठरवणार, खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा आरोप। जिल्हाभरात मनरेगा बचाव आंदोलन। पहिल्या संपूर्ण योजनेच्या कामातील मजुरी केंद्र सरकार राज्यांना देत होतं, परंतु आता राज्यांचा सदरील योजनेमध्ये 40% वाटा राहणार आहे व केंद्र सरकारचा वाटा 60% राहणार आहे। त्यामुळे राज्यांवर या निधीचा अधिकचा बोजा पडणार आहे। विदर्भातील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे कोरडे, 60,000 कोटींच्या प्रतीक्षेत विदर्भाचा शेती विकास। गेल्या 2 दशकात तब्बल 82 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले, तरी देखील यातील केवळ 14 प्रकल्प पूर्ण झाले। उर्वरित प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले असून हजारो कोटी रुपयांचा खर्च होऊन देखील प्रत्यक्ष सिंचन क्षमता अपेक्षित गतीने वाढलेली नाही। सोयाबीनला उठाव, पहिल्यांदा दरात चमक, नाफेडकडेही कल। खासगी खरेदीत अधिकतम 4,900 रुपये क्विंटलवर दर पोचले। अनेक शेतकऱ्यांनी गेल्या काही आठवड्यात कमी भावामुळे सोयाबीनची विक्री रोखून धरली होती। आता बाजारात आवक मर्यादित राहिल्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झालाय आणि त्यामुळे दर वाढलेत। शासकीय धान खरेदी मर्यादेमुळे रखडली, शेतकरी ऑनलाईन नोंदीच्या प्रतीक्षेत, शेतकरी चिंतेत। शासकीय केंद्रावर गर्दी वाढली, धानाची चुकारे खात्यात जमा केव्हा होणार? यावर्षी तांदळाचे भाव पडल्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान खरेदी केले नाही, मात्र धान खरेदी केंद्रावर 2,360 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। सोयगाव तालुक्याकरता सरकारचे 8 कोटी मंजूर, पण 669 शेतकऱ्यांचे अनुदान कागदावरच। अतिवृष्टीने खचलेल्या विहिरींना मदत निधी मिळेना, तहसील पंचायत समिती तू मैचा वाद। तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सोयगाव तालुक्यातील शेकडो खचलेल्या विहिरींचे प्रस्ताव प्रलंबित आहेत। यामध्ये 30,000 रुपये अनुदान प्रत्येक विहिरीसाठी मिळणार आहे। नागबेड तालुक्यात अवकाळीच्या 31 कोटींच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, मंजुरी मिळून देखील निधीचा पत्ता नाही। शेतकरी सापडलेत आर्थिक अडचणीमध्ये। महसूल विभागाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण करण्यात आले। या सर्वेक्षणानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 37,247 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचं निष्पन्न झालं। या बाधित होणाऱ्या क्षेत्राच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने 31,66,08,000 रुपये देण्याचं मान्य केलं, मात्र ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केव्हा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। पीक कर्जासाठी खर्च नाही होणार, मुद्रांक शुल्क माफ, 1 जानेवारी पासून निर्णयाची अंमलबजावणी, शुल्क भरावे लागणार नाही। याआधी 2 लाख रुपयांच्या कर्जासाठी सुमारे 600 रुपयांचं मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना भरावं लागत होतं। आता हे शुल्क पूर्णतः माफ करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कपात होणार आहे। आता संक्रांतीला गोड बोलणं महागणार, बाजारात तिळगुळाचे भाव कडाडले, आवक घटल्यामुळे दरात मोठी तेजी। तिळाचे उत्पादन 50% घटले, गृहिणींचे बजेट कोलमडले। कापूस दरात आशादायक उसळी, हिंगणघाट बाजारात FAQ कापूस 8,045 रुपयांवर। विदर्भातील कापूस व्यवहाराचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट बाजार समितीमध्ये FAQ दर्जाच्या कापसाचे दर 8,045 रुपये प्रति क्विंटल इतके पोहोचले असून दुय्यम प्रतीच्या कापसाला 7,550 रुपये दर मिळत आहे। केळी उत्पादकांवर नुकसानीची संक्रांत, कडाक्याच्या थंडीमुळे चिलिंगचा प्रादुर्भाव। करमाळा तालुक्यातील 6,000 हेक्टरला फटका, केळी रस्त्यावर टाकून देण्याची वेळ। गेल्या महिन्यात केळीला समाधानकारक भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। अनेक ठिकाणी व्यापारी माल घेत नसल्यामुळे केळी झाडावर सडली, तर काहींनी बागावर रोटावेटर फिरवला होता। सध्या थंडीमुळे केळीवर चिलिंगचा प्रादुर्भाव होऊन केळीचे साल सोलले गेले। यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केळीची तोड करून केळी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली आहेत। लक्ष्मी मुक्ती अंतर्गत 7-12 उतार्यावर लागणार आता पती बरोबर पत्नीचे देखील नाव। पुरंदर तालुक्यात शेत दोघांची अभियानाला सुरुवात, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळाचा पुढाकार। घराच्या दारावर पत्नीच्या नावाची पाटी लावण्याच्या उपक्रमानंतर आता थेट जमिनीच्या मालकी हक्कासाठी ही चळवळ उभी राहिली आहे।
महाडीबीटीवर कागदपत्रे सादर करून देखील शेतकऱ्याला अर्ज रद्दची धमकी मिळते। पूर्णानगर येथील अल्पभूधारक शेतकरी उमेश महिंगे यांची 5 HP पेक्षा जास्त पॉवर विडर या घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर निवड झाली होती। मात्र गेल्या 5 महिन्यांमध्ये 3 वेळा आवश्यक कागदपत्रे अपलोड करून देखील तशी SMS द्वारे पुष्टी मिळून देखील पुन्हा 7 दिवसात कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल असा धमकीवाजा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे। यामुळे शेतकरी महिंगे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। 1,37,000चा खर्च आणि हाती आले फक्त 8,000। कांद्याने काढलंय शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी। बेलवाडीच्या शेतकऱ्याची करून गाथा। कर्ज काढून घाम गाळून पिकवलेला कांदा जेव्हा मातीमोल भावाने विकावा लागतो तेव्हा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील शेतकरी तुळशीराम शिंदे यांच्या बाबत असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडलाय। 2 एकर क्षेत्रात कांदा लागवडीसाठी त्यांनी 1,37,000 रुपये खर्च केले। मात्र सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात केवळ 8,727 रुपये पडलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यात रेती तस्करांची शेतकऱ्यांना धमकी। रामगंगा नाल्यावर भरदिवसा उपसा। तहसीलदार म्हणतात उत्खनन करणे गुन्हा नाही। पानंद रस्त्याची रेती वाहतुकीने झाली दुरावस्था। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींना 15,000चा पहिला आधार। 3,992 विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 1,98,00,000 मंजूर। 2,50,00,000 त्यामध्ये प्राप्त झाले आहेत। अतिवृष्टीत 3,992 विहिरींचे नुकसान झाले। या विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये प्रति विहीर 15,000 रुपये मंजूर झाले असून स्टेज EGSच्या मदत आणि पुनर्वितरण विभागाकडून हा निधी मिळणार आहे। सध्या 2,50,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत। नंदुरबार जिल्ह्यात भरड धान्य खरेदी केंद्रात केवळ 200 शेतकऱ्यांची नोंदणी। जिल्ह्यामध्ये मंजूर असलेल्या 10 पैकी 8 केंद्र सध्या सुरू आहेत। शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे शेतकरी नोंदणीसाठी येण्याची अपेक्षा होती, परंतु ही संख्या 200च्या पुढे गेली नसल्याचं समोर आले चित्र। शेतकरी नोंदणी करण्यापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना आपला माल विक्री करत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 8ही तालुक्यांची खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पैशांखाली। शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासकीय सवलतींचा दिलासा मिळण्याची शक्यता। द्राक्ष हंगामाला अखेर मुहूर्त। द्राक्षाला 200 रुपये प्रति किलोचा भाव। दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुरू होणारा द्राक्ष हंगाम यावर्षी तब्बल 1.5 महिने उशिरा आणि धीम्या गतीने सुरू होत असून हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाला 201 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला आहे। गडचिरोली जिल्ह्यात रब्बीची ई-पीक पाहणी संत नोंदणीला उदासीनतेचा खोडा। पेरा नोंदवण्याकडे दुर्लक्ष। शेतकरी स्तरावरील मोहीम अंतिम टप्प्यामध्ये। रब्बी हंगाम 2025-26 साठी ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली असली तरी देखील जिल्ह्यात अद्याप अपेक्षित गती मिळताना दिसत नाहीये। रब्बी हंगामात शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद मोबाईल ॲपवर करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलंय। सध्या 10%च्याही आत ई-पीक पाहणी झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात कुटुंबात एकही शासकीय नोकरदार नसताना लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द। पर्याय निवडताना चूक। दुरुस्तीचा पर्याय देण्याची मागणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 10% लाभार्थी महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत। त्याचे कारण E-KYC मध्ये शासकीय नोकरदार असं नमूद झाल्याचं दाखवण्यात आलंय। मात्र संबंधित अर्जदाराच्या कुटुंबात कोणीही शासकीय कर्मचारी नसल्याचं महिलांकडून निदर्शनास आणून दिलं जाते। अर्जदारांनी ही प्रक्रिया स्वतः न करता इतरांकडून करून घेतल्यामुळे दिलेले पर्याय निवडताना संभ्रम निर्माण होऊन चूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। खरडून गेलेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। लातूर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, गरणी आणि तावरजात नदीकाठासह अन्य ठिकाणच्या हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी यंदाच्या अतिवृष्टीत खरडून गेल्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा।